कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री 10:30 वाजता बिरदोले गावात 30 एप्रिलच्या 2025च्या रात्री अपघातग्रस्त जखमी तरुणाच्या चौकशीवरून वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि त्यात भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना घडली। याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल केला असून 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 30 एप्रिल रोजी बिरदोले गावात रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण निखिल परशुराम कालेकर याचा अपघात झाल्याने त्याचे काका सतीश कालेकर हे रुग्णालयात घेऊन गेले होते। अपघात घडला त्यावेळी कालेकर आणि मानिवली गावातील तरुण यांच्यात वाद निर्माण झाला होता। त्यानंतर मानिवली, बिरदोले आणि देवपाडा येथील 7 तरुण हे निखिल परशुराम कालेकर यांच्या घरासमोर जमले। त्यावेळी अंजना परशुराम कालेकर या त्यांच्या अंगणात उभ्या होत्या। त्यावेळी 7 तरुण आले आणि त्यांनी अंजना परशुराम कालेकर तसेच साक्षीदार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। जोरजोराने सुरू असलेला आवाज ऐकून परशुराम वाळकू कालेकर, अंजना कालेकर आणि प्रेम कालेकर हे एकत्र आल्यावर त्यांना तेथील प्लास्टिक खुर्ची तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली। यात फिर्यादी यांची छेड काढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले व सतीश भेटला नाही तर तो जिथे भेटेल तिथे त्याचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देण्यात आली, असे फिर्यादी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले। याबाबत नेरळ पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 2023 चे 189(2), 191(2), 191(3), 190, 74, 118(1), 115(2), 352, 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने 5 जणांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे। या घटनेचा अधिक तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दहातोंडे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंखे, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।